आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय येळूरमध्ये ज्या पोलिसांनी मारहाण केली, कर्नाटकच्या अमानुष अशी मारहाण होती येळूर वासियांवरती, आणि त्यानिमित्तानंही चर्चा करतोय आपण. नेमका सीमावाद कुठपर्यंत आला आहे, काय त्याच्यातनं निष्पन्न होणार आहे, ही आपण तपासतोय. आपल्यासोबत जे पाहुणे आहेत त्यांच्यापैकी भाई जगताप आणि नीलमताई गोरे यांना मला असं वाटतं की जायचं आहे, पण आपण पुढच्या 10 मिनिटांमध्ये ही चर्चा संपवणार आहोत. मूळ मुद्दा या सगळ्या चर्चेमधला आता असा आहे, भाई तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की केंद्रशासित प्रदेश करण्याची एकीकडे मागणी होते, एकीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये जो काही निकाल येणार आहे तो सुद्धा निकाल आपल्याला अपेक्षित आहे. तुम्हाला काय वाटतं की तुर्तास हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा जो काही मुद्दा आहे किंवा मागणी आहे ती तुम्हाला काही त्याच्यामध्ये ग्राह्य करण्यासारखी मागणी आहे असं तुम्हाला वाटतं? मंदार, असं आहे की याची फक्त माहिती आपल्या सगळ्यांना असेलच, आमच्या सगळ्या मित्रांना, की या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने जेव्हा हा 2004 साली दावा दाखल केला त्याच्यामध्ये ही मागणी प्रामुख्याने होती. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचे रुलिंग असं आहे किंवा निर्णय असा आहे की केंद्रशासित प्रदेश हे तुमचं अंतिम ध्येय नाही. तुमचं अंतिम ध्येय हे या मराठी भाषिकांना महाराष्ट्रामध्ये समावेश करण्यात यावा असं आहे, आणि म्हणून तुम्ही या बाबतीमध्ये केंद्रशासित हा आग्रह न धरता तुम्ही एक्सपिडाईट करा, तुम्ही याच्या बाबतीमध्ये आपलं म्हणणं मांडा, आम्ही संपूर्ण केसच निकालच काढतो, अशा प्रकारचे सुप्रीम कोर्टाचं त्याच्यामध्ये निर्देश आहेत. आणि म्हणून आपल्याला हे सुरुवातीपासून सगळ्यांचं म्हणणं आहे, आजही आमचं तेच म्हणणं आहे. परंतु ह्या भावना आपल्या एका बाजूला राहिल्या. जर उद्या आम्ही ज्या वेळेला दोन्ही सभागृहामध्ये चर्चा झाली आणि मागच्या वेळेला जेव्हा या बाबतीमध्ये असाच एक प्रकार जेव्हा झाला होता, त्याने बेळगावी जे नामांतर केलं आणि तिथे जो नीलमताईंनी उल्लेख केला की तिथे विधानसभा सुरू केली, त्यावेळेला त्याच्यावर प्रचंड मोठा गदारोळ झाला. आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण यांनीच केंद्राकडे आपलं डेलिगेशन घेऊन गेलं होतं. म्हणजे त्यांनी काही नाही घेऊन गेलं अशातला भाग नाही. परंतु या प्रश्नाची उकल करत असताना सुप्रीम कोर्टाने जे काही सांगितलेलं आहे ते अशा प्रकारचं आहे. आपलं सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की तोपर्यंत जो अन्याय होतो, दोन माझ्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत असं मला वाटतं, म्हणजे सगळ्याच जनतेला ते वाचत असेल, की कर्नाटक हायकोर्टाने दिलेला निर्णय आणि मायनॉरिटीचा स्टेटस जो मराठी माणसाचा तिथला जो आहे त्याच्यानुसार जे काय अहवाल आले त्यानुसार त्यांचा तो अधिकार बहाल करण्यात यावा, जो कायदेशीर आहे आणि तो घटनेच्या कक्षेत आहे. आणि अजूनही एवढा उशीर झाल्यामुळे, जवळजवळ 10 वर्ष ह्या खटल्याला प्रलंबित झाल्यामुळे आता ज्या काही घटना वारंवार घडत आहेत त्याचं लक्ष केंद्र सरकारने वेधायला पाहिजे सुप्रीम कोर्टाचा. आणि केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घेऊन सांगायला हवं की आपण जे म्हणालात ते त्यावेळेला बरोबर होतं की तुम्ही तात्काळ त्याच्यावर निर्णय देणार होतात, परंतु या 10 वर्षामध्ये झालेल्या ह्या दुर्दैवी अनेक घटना आहेत आणि त्याच्यात वाढ होते. आणि म्हणून आता तात्काळ हा जो प्रदेश आहे हा केंद्रशासित करावा, किंवा काही टाइम बॉन्ड 2 महिन्यात 6 महिन्यामध्ये याचा निकाल द्यावा. अशा प्रकारचं केंद्र शासनाने जर या बाबतीमध्ये भूमिका घेतली तर मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी मार्ग लवकरात लवकर निघेल असं मला वाटतंय. नक्की. पण नीलमताई, तुम्हाला ही शक्यता कितपत वाटते, काही अशी त्याला टाइम बाउंड प्रोसिजर, एखादी मर्यादा, कालमर्यादा टाकून हा प्रश्न येणाऱ्या काळात आग्रह आणि सर्वपक्षीय पातळीवरती सुटण्याची तुम्हाला कितपत शक्यता वाटते? सुप्रीम कोर्टाकडून आपण अपेक्षा ठेवू शकतो, पण सुप्रीम कोर्ट 2004 पासून 2014 पर्यंत त्यांच्या प्रोसिजर्सच अशा आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणण्यासाठी फारसा वावच राहत नाही. त्याच्यानीच अंतर्गत त्यांचे होणारे बदल आणि या सगळ्यामध्ये वकिलांनी किती बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तरी निर्णायक भूमिका येईपर्यंत खूप विलंब होतोय. आणि प्रश्न असा आहे की ही गावं मराठी याच्यातच असली पाहिजे, महाराष्ट्रातच असली पाहिजे, हीच मूळ भूमिका आहे. परंतु कर्नाटक सरकार ज्या अमानुषपणे कर्नाटक पोलिसांचा उपयोग करून मराठी लोकांचं रक्त सांडतंय, त्या अमानुषतेचा जर का विचार केला
तर ती अमानुषता थांबवण्यासाठी आणि मग खुल्या दिलानी चर्चा होईल आणि खरोखर लोकांना कुठली भाषा पाहिजे याच्यासाठी सुद्धा उसंत मिळेल. या दृष्टिकोनातून केंद्रशासित करण्याची मागणी जनतेने तिकडच्या त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात त्याला सहानुभूती आहे त्या विषयाला सुद्धा, त्यामुळे ती केलेली आहे. केवळ तात्पुरता एक उपचार म्हणून केलेला नाहीये. मला स्वतःला मात्र विश्वास वाटतो, तो विश्वास योग्य आहे की नाही, तो खरा आहे का नाही हे काळ ठरवेल. पण मला स्वतःला अगदी विश्वास वाटतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक राजकीय इच्छाशक्ती असणारं एक अतिशय उमद नेतृत्व आहे आणि ज्या प्रकारचा मॅन्डेट त्यांना सर्व राज्यांमधून मिळालेला आहे तो पाहिला, तो वर्षानुवर्ष प्रश्न भिजत गोंगडं ठेवण्यापेक्षा कुठेतरी लोकशाही आणि विकासासाठी अशा प्रश्नांवरती तोडगे काढण्यासाठी ते प्रवृत्त होतील एवढं महाराष्ट्रामधल्या आणि आमच्या सगळ्याच लोकांनी, आमच्या लोकप्रतिनिधींनी जर का पाठपुरावा केला तर नरेंद्र मोदींमध्ये ते प्रश्न सोडवण्यासाठी इच्छाशक्ती असेल अशी मला खात्री वाटते. ते खरं आहे का खोटं आहे काळ ठरवेल, पण त्या काळापर्यंत महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी याच्यावर ताबडतोब तोडगा निघाला पाहिजे आणि यांचे जे मानवी अधिकार मराठी भाषिकांचे कुचलले जात आहेत, डावलले जात आहेत, त्याच्या विरोधामध्ये उद्या लोकसभेमध्ये जेव्हा चंद्रकांतजी खैरे स्थगन प्रस्ताव मांडणार आहेत तर त्या स्थगन प्रस्तावाच्या मध्ये याबद्दलचं टाइम बाउंड काही निर्णय घेण्याचं उत्तर सरकारकडून मिळालं तर जनतेचा रक्त जे सांडलेलं आहे त्यामधल्या एका थेंबाला तरी न्याय मिळाला असं आपल्याला म्हणता येईल. नक्की, अगदी. आणि त्याही बरोबरीनं पुन्हा एकदा ॲडव्होकेट माधव चव्हाण, तुम्हाला या संदर्भामध्ये आणखीन काय होणं अपेक्षित आहे आणि खास करून आत्ताचा जो सद्यस्थितीतला तिथला जो तणाव आहे तो तणाव कसा कमी होईल, कशा पद्धतीनं तो तणाव कमी करता येईल याबद्दल तुमचं काय मत आहे? 30 लाख मराठी लोकांची भूमिका आपल्यासमोर मांडत आहे. पहिल्यांदा मी एक स्पष्ट करू शकतो की मी एक नेता नाही आहे. तर या 30 लाख मराठी माणसापैकी एक अन्यायग्रस्त मराठी माणूस म्हणून ही 30 लाख लोकांची व्यथा महाराष्ट्राला समजावी ही आमची भूमिका घेऊन मी आज इथं बसलेलो आहे. स्वाभाविकपणे मी एक त्या पॅनल मधला एक वकील आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा कार्यकर्ता सुद्धा आहे. पण ह्याच्यातली भूमिका समजून घेताना एक दोन गोष्टी लक्षात गेल्या की गेली 58 वर्ष ही 30 लाख जनता आणि महाराष्ट्र राज्य सुद्धा, मी सरकार म्हणत नाही, राज्य आणि सरकारमध्ये फरक आहे, यांनी भूमिका अशी घेतलेली आहे की 1956 साली या माणसांच्या मराठी बांधवांच्यावर अन्याय झालेला आहे, हा प्रदेश घालायला नाही पाहिजे होता, तो महाराष्ट्रात विलीन झाला पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे. तेव्हा ही 865 गावांची विलिनीकरण महाराष्ट्रात होण्याची जी मागणी आहे, अन्याय विरोधात केलेली मागणी जी आहे ती आम्ही जोरकसपणे एक महाराष्ट्र राज्य म्हणून कशी आम्ही पुढे नेणार आहोत. आणि दुसरा मुद्दा असा, ज्या अन्यायग्रस्त लोकांच्या मार्फतची ही मागणी आहे ते 30 लाख लोक हे आंदोलन कसं करणार आहेत. ह्या दोन्ही बाबतीमध्ये आपण या घटनेची रचना लक्षात घेतली आणि या केसची लक्षात घेतली, दाव्याची रचना लक्षात घेतली. हा दावा महाराष्ट्र सरकारने नाही तर महाराष्ट्र राज्याने, स्टेट ऑफ महाराष्ट्र, याचा अर्थ काँग्रेस किंवा भाजप शिवसेना असा मुद्दा नाही, तो महाराष्ट्र राज्याच्या अधिकाराचा प्रश्न आहे. आणि त्यांची भूमिका अशी आहे की संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजेत आणि त्यातला हा एक भाग तुकडा कर्नाटकात गेलेला आहे, तो संयुक्त महाराष्ट्राला जोडला गेला पाहिजेत. आणि महाराष्ट्र 1960 साली निर्माण झाला, तो बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र खऱ्या अर्थाने निर्माण झाला. तर या मागणी पुढे रेटण्यासाठी महाराष्ट्र राज्य काय करणार आहे, आणि जेव्हा महाराष्ट्र राज्य काय करणार आहे असा मुद्दा येतो त्यावेळेला भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल, त्यांनी ही सगळी चर्चा राजकारणाची की तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं, ज्यावेळेला मराठी माणसांची प्रेत पडतायत सीमा भागात, त्यावेळेला या चर्चेमध्ये मराठी माणसांना अजिबात स्वास्थ्य नाही. आमचा सवाल असा आहेच महाराष्ट्राला, या 30 लाख लोकांचा सांस्कृतिक वंशनाश तुमच्या उघड्या डोळ्यांनी तुम्ही पाहणार आहात का, किंवा हा सर्वोच्च न्यायालयातील दावा पुढे नेण्यासाठी तुमची सर्व ताकद, सर्व पक्षीय ताकद त्याच्या पाठीमागे उभे राहणार आहात का. हे केवळ भावनिक आव्हान नाही, तर ही केस चालवण्यासाठी जे कागदपत्रांची जरुरी आहे, जी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे, त्याचा पाठपुरावा करण्याची जरूर आहे, त्याच्यामध्ये गांभीर्य जाणून घेऊन
त्याच्यात स्वारस्य घेण्याची गरज आहे, ह्याची जबाबदारी केवळ काँग्रेस किंवा शिवसेना किंवा भाजप किंवा काँग्रेसचं सरकार यांच्यावर नसून पूर्ण महाराष्ट्र राज्य, ज्याच्यामध्ये सर्व जनता सुद्धा आली, ही सर्व महाराष्ट्रातली जनता या मराठी माणसांच्या पाठीमागे कशी उभी राहणार आहे, हा मुद्दा आहे. 30 लाख लोकांच्या या आंदोलनाला काही मर्यादा आहे. आणि जो या अन्याय झालेला 1956 साली जो अन्याय झाला, त्या अनुषंगाने कर्नाटक सरकार या मराठी बांधवांचे आंदोलन चेपून काढण्यासाठी, त्यांची गळचेपी करण्यासाठी, त्यांचा आवाज दाबण्यासाठी जे काही मार्ग असतील ते सर्व मार्ग अवलंबायला निघालेले आहेत. महाराष्ट्राला गंभीरपणे याचा विचार करावा लागेल. ज्या समितीच्या नावात महाराष्ट्र एकीकरण समिती आहे, जे आंदोलन चालवते आहे, त्या महाराष्ट्र एकीकरण समितीवरती बंदी घालण्याची भाषा आज कर्नाटक सरकार घालत आहे. हे महाराष्ट्राला, अख्ख्या महाराष्ट्राला मोठं आव्हान आहे. तुमचा महाराष्ट्र नाव हे पुसून टाकण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. आणि यासाठी पूर्ण महाराष्ट्र आज काय करणार आहे मराठी लोकांच्यासाठी, हा मुद्दा इथं आहे. नक्की. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातले हे सगळे खासदार उद्या ज्या वेळेला संसदेत जातील, जसं नीलमताई म्हणाल्या, केशव उपाध्ये जसं म्हणाले की सर्व पक्ष म्हणून राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून याच्यामध्ये यायला पाहिजेत समोर. आणि भाई जगताप जसं म्हणाले की सर्व पक्षांनी याच्यामध्ये काही ना काही तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. हा सगळा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर निकालात निघावा. गेले 54 वर्ष जवळजवळ या प्रश्नावरती बेळगावातले आणि सीमा भागावरचे जे काही मराठी बांधव आहेत त्यांचं एक अरण्य रुदन चाललेलं आहे. आणि महाराष्ट्राने त्यांच्याकडे अत्यंत गांभीर्याने बघण्याची गरज आत्ता निश्चित निर्माण झालेली आहे. हेच आवाज महाराष्ट्राच्या या चर्चेमधनं आपण सांगू शकतो. ही चर्चा आपण इथेच थांबवतोय. धन्यवाद. नमस्कार.